मित्रांनो नमस्कार. वार आहे रविवार, तारीख आहे 16 ऑगस्ट. तर 16 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? शेतकरी मित्रांनो, आपल्याला रविवारी 16 ऑगस्टला बऱ्याचशा परिसरांमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होताना आपल्याला दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, आपण जर कोल्हापूर परिसर बघितला, कोल्हापूर, निपाणी, सांगली, त्याचबरोबर बेलगाव, सावंतवाडी हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये रिमझिम पाऊस हा होणार आहे. कणकवली, राजपूर, त्याचबरोबर लांजा या परिसरात देखील रत्नागिरी, संगमेश्वर या परिसरात देखील रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. आपण जर विजयदुर्ग, देवगड, मालवण हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला रविवारी 16 ऑगस्टला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर संगमेश्वर परिसर, चिपळूण परिसर, खेड, दापोल, दाभोली, मंडणगड, महाड, महाबळेश्वर, भोर, लवसा, माणगाव, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, कर्जत, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, त्याचबरोबर घोटी, खंडाळा, त्र्यंबकेश्वर या परिसरात जर आपण बघितलं तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात पाऊस होताना दिसत आहे. जास्त नाही आहे, पण रिमझिम पावसापासून या परिसरात सुरुवात होणार आहे. तेच जर आपण नाशिक, दिंडोरी, निफाड, सिन्नर हा परिसर बघितला तर या परिसरात आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर चांदवड, मनमाड, निफाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, नांदगाव, चाळीसगाव, मालेगाव, नामपूर, धुळे, त्याचबरोबर पाचोरा, कन्नड हा परिसर बघितला तर येथे देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे, पण कुठलाही पाऊस आपल्याला रविवारी काही दिसत नाही आहे. खिर्डी, वैजापूर, श्रीरामपूर, लोणी, राहुरी, गोडेगाव, ढवळपुरी, अहिल्यानगर, त्याचबरोबर पैठण, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, भोकरदन, शेवगाव, पाचोरा, जामनेर, बोदवड, भुसावळ, रावेर, येवल, पळ, बुऱ्हाणपूर, नेपनगर, जळगाव, जामन, मलकापूर, त्याचबरोबर बुलढाणा हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर अकोला, पाटी, परतूर, मालेगाव, वाशिम, हिंगोली, शेवगाव, जिंतूर, त्याचबरोबर पूर्णा, परभणी, गंगाखेड, त्याचबरोबर शेलू, परतूर, माजलगाव, वडवणी, अंबाजोगाई, परळी, गंगाखेड, अहमदपूर, त्याचबरोबर नांदेड, भोकर, हिमायतनगर, उमरखेड हा जर परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे, पण कुठलाही पाऊस नाही या परिसरात देखील. आपण तेच जर आपण नागपूर परिसर बघितला, नागपूर, रामटेक या परिसरात जर बघितलं तर संध्याकाळी 6च्या पुढे चांगल्या प्रमाणात नागपूर, रामटेक, उमरेड, भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया, देवरी, त्याचबरोबर ब्रह्मपुरी, गडचिरोली या परिसरामध्ये चांगल्या प्रमाणात पावसा दिसत आहे. कापसीमध्ये देखील काही प्रमाणात पावसा असणार आहे. चंद्रपूरमध्ये आपल्याला जास्त काही दिसत नाही आहे, पण ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर उदगीर, अहमदपूर, त्याचबरोबर लातूर, नलदुर्ग, अक्कलकोट, सोलापूर, धाराशिव, पंढरपूर, सांगोला, विजयदुर्ग, त्याचबरोबर आपण जर सांगली, विटा, ईश्वरपूर, बारामती हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तेच जर महाबळेश्वर, चिपळूण हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला म्हणजे चांगल्या जास्त प्रमाणात पाऊस नाही, पण रिमझिम पाऊस हा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर पूर्ण महाराष्ट्राचं आपण जर रविवारी 16 ऑगस्टचं वातावरण जर महाराष्ट्रातलं बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे कोरडं वातावरण आहे, काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. म्हणजे ढगाळ वातावरण तर दिवसभर असणार आहे, पण काही परिसर असे देखील आहे जिथे रिमझिम पाऊस आहे. नागपूर परिसरात जर आपण गेलो तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज रविवारी 16 ऑगस्टचा लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.